आपल्याला. तुकोबाराज सांगतात की बाबा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, भगवंत तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मग विश्वाचे नाथ आहे ना भगवान परमात्मा. मग तुकोबारांनी भगवंताकडे काही अशी मोठी मागणी करायला पाहिजे होती ना, काहीतरी अशी मागणी मोठी करायला पाहिजे होती ना. परंतु तुकोबारांनी मागितलं काय? प्रेम मागितलं. परंतु या भोले बाबा असं, हे महादेव असं भोळ दैवत आहे ना महाराज. आता एक ग्रहस्थ, एक चोर चोरी करण्याकरिता गेला. किती भोळे आहे आपले भोले बाबा. शॉर्टकट मध्ये सांगते, चोरी करण्याकरिता गेला, त्याला दिवसभर काहीच सापडलं नाही चोरी करण्यासाठी. परंतु एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि बघितलं तर काय, वरती घंट्या बांधलेल्या होत्या. ती घंटी तोडण्याकरिता त्याचा हात पुरेना. मग त्यांनी काय केलं, जी महादेवाची पिंड होती ना त्या पिंडीवरती उभा राहिला आणि ती घंटी तोडू लागला. परंतु महादेव हे त्या चोरावरती प्रसन्न झाले. का प्रसन्न झाले की महादेव चोरे पिंडी दिला पावा, चोरे पिंडी दिला पाव, 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 तेने भेने धाके देव, तेने भेने धाके देव, तेने भेने धाके देव, दिला पाव, तेरे चोरे राले देव, तेरे चोरे राले देव, तेरे चोरे राले देव, चोरे पिंडी दिला पाव, 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 चोरे पिंडी दिला पाव. चोर पिंडी दिला पाय, तेने भेने धाके देव, तेने भेने धाके धाके देव. देव. या जो चोर पिंडीवरती पाय देऊन उभा राहिला कशाकरिता हो, घंटी चोरण्याकरिता. परंतु भोले बाबाला आनंद झाला. भोले बाबाला आनंद झाला की अरे बाबा मी अनेक कित्येक भक्त बघितले. काही भक्त येतात बेलपत्र वाहून जातात, काही भक्त येतात फुलं वाहून जातात, काही भक्त येतात तर सर्व दोन्ही हात टेकून दंडवत घालून जातात. परंतु हा पहिला भक्त बघितलाय की ज्यांनी स्वतःला मला अर्पण करून दिलं, स्वतः मला अर्पण करून दिलं. महाराज भोले बाबाला खूप आनंद झाला आणि भोले बाबा त्याला प्रसन्न झाले. मला सांगायचं की हे विश्वाचे नाथ आहे असूनही किती भोळे आहे हो, किती भोळे आहे. आणखी एक आहे का, ज्या वेळेला दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवलेला होता, ही कथा तर ऐकलेलीच असेल तुम्ही सर्वांनी. दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवलेला होता आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना बोलवण्यात आलेलं होतं. सर्व देवी देवतांना बोलवण्यात आलेलं होतं. परंतु एक महादेव सोडून सगळ्यांना बोलवलं होतं महाराज. आता दक्ष महाराज आणि महादेव या दोघांचं नातं काय हो, सासरे जावाई. हे सासरे जावाई. आता सासऱ्याने काय केलं महाराज, जवायला मान दिला नाही. आता जवायला मान नाही देऊन जमल का हो, जवायला मान दिला नाही, जवायला बोलवणं पाठवलं नाही. आता सर्व देवी देवता यज्ञाकरिता निघाले. परंतु आता सती मातेची तळमळ होऊ लागली. अरे सर्वजण माझ्या वडिलाच्या घरी निघाले, परंतु आपले भोलेनाथ काही निघायला तयार नाही. भगवंताकडे गेले, देवा देवा चला ना, माझ्या पप्पाच्या घरी कार्यक्रम आहे, चला ना देवा. देव म्हणू लागले, अगं नाही, ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही ना त्या ठिकाणी जायचं नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा नाही म्हणू लागले, अगं सती सर्व देवी देवतांना निमंत्रण आहे यज्ञाचं, परंतु मला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी काही ठिकाणी बोलवलं तरच जावं आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी पण जावं. असं कोणतं ठिकाण आहे हो. जसं की शॉर्टकटमध्ये उदाहरण घ्या, भोलेबाबावरतीच उदाहरण घ्या.
ज्या ठिकाणी बोलवलं नाही म्हणजे सासरवाडीला जर बोलवलं नाही ना तर बळजबरी जाऊ नये महाराज, जावाई पांचट होतो. आणि अशा या सप्ताहाच्या ठिकाणी न बोलवता तरीही यावं. पण महाराज उलटच आहे, सप्त्याच्या एखाद्या पत्रिकामध्ये नाव जर नाही सापडलं ना तरीही माणसं फुगून बसतात महाराज, अशी खरी ही परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की ज्या भगवंताने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय, ज्या भगवंताने आपल्याला एवढं मोठं शरीर दिलंय, कशासाठी दिलं हो, कशासाठी दिलं? त्याला वाटलं की कदाचित हे शरीर माझं नामस्मरण करेन, परंतु महाराज हे शरीर असं निघलंय ना, हा मनुष्य प्राणी असा निघलाय की या मनुष्य प्राण्याला कुठेही मान लागतो, कुठेही माणसाने मान घ्यावा. आपण कुठे घ्यावं? ज्या ठिकाणी घ्यायचा. सासरवाडीत मान घ्या ना महाराज तुम्ही. सासरवाडीत महाराज सासरवाडीवाल्यावरही जास्त कोपत नाही बरं कमी, सासरवाडीवाल्यावर जास्त कोपत नाही, कारण की सासरवाडीत असं एकच ठिकाण नाही ना की ज्या ठिकाणी मान घ्यावा. पण ज्या ठिकाणी मान घ्यायचा अधिकार आहे ना तिथे मान घ्या. परंतु या सप्ताहाच्या या भगवंताच्या दरबारामध्ये आपण कोणत्या गोष्टीला मान लावून घेऊ नाही. बरं चला, काय चालू होतं आपलं कीर्तन तर म्हणा. सती माता भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला म्हणू लागले, देवा चला ना, देवा आपल्याला पप्पाच्या घरी जायचं, देवा चला ना. तर त्यावेळेला भगवान श्री शंकर म्हणू लागले, अगं सती आपल्याला बोलवणं आलेलं नाही, आपल्याला निमंत्रण नाही आणि बोलवलं नाही तिथं जायचं नाही. परंतु सती माता म्हणू लागले, देवा कदाचित विसरलं असेल हो, गडबडीमध्ये पप्पा कोण विसरून गेला असाल, चला ना तुम्ही. तर त्यावेळेला भगवान श्री शंकर म्हणू लागले, अगं जाऊ नको, अगं माय तू जाऊ नको. पण माय ऐकायला आहे का, ऐकायला तयार आहे का? असं म्हणतात की श्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हे पुरवावेच लागतात. आता भगवान श्री शंकर म्हणू लागले, जशी तुझी इच्छा, तुला जायचं असेल तर जा, नसेल जायचं तर जाऊ नको. महाराज सती माता आनंदाने, आता तुपली इच्छा म्हटलेस ना, तर सती माता अगदी आनंदाने निघाल्या, माहेरी निघाल्या. माहेरी गेल्याच्या नंतर आपल्या बहिणीने आईने तर सती मातेचं स्वागत केलं, परंतु वडील बोलले नाही, वडील बोललेही नाही आणि स्वागत करता आलेही नाही. परंतु त्यावेळेला सती मातेला वाटलं की काहीतरी गडबडीमध्ये असतील वडील, म्हणून माझ्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी. परंतु महाराज बघितलं तर काय, सर्व देवी देवताची यज्ञाची सामग्री ठेवलेली होती, सर्वांचे यज्ञ तयार केलेले होते, परंतु आपल्या पती परमेश्वराचा यज्ञ नाही, आपल्या पती परमेश्वराचा आसन नाही. हा अपमान झालेला त्या सतीला सहन झाला नाही, हा अपमान झालेला सतीला सहन झाला नाही. महाराज एवढा राग आला की अरे ज्या वडिलाला माझ्या नवऱ्याचा विरोध आहे, ज्या वडिलाला माझ्या नवऱ्याला बोलवण्यात आलं नाही, ज्या वडिलांपासून हे शरीर निर्माण झालं आहे ना, हे शरीर मी आता ठेवणार नाही, हा देह मी ठेवणार नाही. काय केलं महाराज सती मातेने, जो यज्ञ चालू होता ना त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि आपलं जीवन समर्पित केलं. त्या यज्ञामध्ये आपली उडी मारून जीव दिला. महाराज हे कळलं भगवान महादेवांना कळलं, महादेवांना राग आला. आपल्या जटेतून एक जटा उपटली, खाली आपटली, काही धूत निर्माण केले आणि सांगितले जा त्या यज्ञाचा विध्वंस करून या. महाराज काही दूत निघाले, ते यज्ञ होता तसं नाहीसा करून ठेवला. महाराज सासऱ्याचं तर मुंडकच कापून यज्ञात फेकलं, सासऱ्याचं मुंडक कापून यज्ञात फेकून दिलं. दक्ष महाराज एका बाजूला जाऊन पडले. महाराज यज्ञ होता तसा नाहीसा झाला, काय करावं? देवी देवतांना काळजी पडली की अरे आता काय करावं, हा यज्ञ एवढा मोठा यज्ञ प्रारंभ झालाय, परंतु याची सांगता करावी कशी, याची सांगता करावी कशी, आता करणार तर कशी. जे अध्यक्ष महोदय होते, जे मानकरी होते, ते तर आता राहिले नाही, मग काय करावं, काय करावं? तर म्हणे आपल्याला एकच पर्याय आहे, त्या भोले बाबाकडे जावं लागल, तेच काहीतरी करणार. मग त्यांनी भगवंताची आराधना सुरू केली. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला वेलाची, आवड तुला वेलाची, वेलाच्या मानाची. हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा.
महाराज भगवान महादेवाची आराधना सुरू केली. महाराज भगवान श्री शंकर एवढे भोळे महाराज या देवी देवतांनी भगवंताची आराधना सुरू केली. भगवंताचा जप चालू केला. भगवंताला आवाज देण्यास सुरुवात केली. महाराज भगवान श्री शंकर विसरून गेले. महाराज इकडे बायको मेलेली आहे. सर्व काही यज्ञाचा विध्वंस झालेला आहे. परंतु भगवान श्री शंकर सर्व काही विसरून गेले आणि जिथे देवी देवता आराधना करत होते तिथे धावत गेले आणि म्हणू लागले का बोलवताय, काय झालं. तर त्यावेळेला देवी देवता सांगू लागले हे देवा या यज्ञाची तर सुरुवात झालेली आहे परंतु आता सांगता होणार कशी. आता भगवान म्हणू लागले करा ना मग मी आहे ना इथे. नाही म्हणे देवा तुमच्या असण्याने ही होणार नाही. ज्याच्या हाताने ही यज्ञाची सुरुवात झाली ते अध्यक्ष महोदय म्हणजे दक्ष महाराज हे तर मरण पावले. हे तर मरण पावले. आता या यज्ञाची सांगता होणार कशी. मग आता काय करावं म्हणे त्यांना जीवनदान द्या. पण जीवनदान द्यावं कसं महाराज. महाराज शिरछेद केलेला होता आणि शिर यज्ञामध्ये टाकून दिलेलं होतं. ते शिर मात्र भस्म झालेलं होतं महाराज. ते शिर राहिलेलं नव्हतं. आता फक्त राहिलं काय होतं धड. मग काय केलं आणा म्हणे धड उचलून आणलं म्हणे आता कशाचंही एक मुंडकं घेऊन या. एक शिर कशाचं पण घेऊन या. आता गेले महाराज सापडून सापडलं काय एका बकराचं मुंडकं. एका बकराचं मुंडकं सापडलं. ते महादेव भोले बाबाकडे घेऊन आले आणि मग आता आपल्याकडे नाही का आंब्याची कलम जांबाची कलम तशी कलम बांधण्यात आली महाराज. तिथून प्रथा चालू झाली त्या कलमीची. तशी कलम म्हणजे एका बकऱ्याचं मुंडकं त्या दक्ष महाराजांना लावण्यात आलं आणि त्या धडामध्ये एक प्राण एक जीव निर्माण करण्यात आला. महाराज दक्ष महाराजांना पश्चाताप झाला की अरे मी ज्या भगवंताची हेळना केली ज्या देवाचा विरोध केला आज त्या भगवंताने माझा प्राण मला परत वापस दिलाय. महाराज खूप पश्चाताप होऊ लागला. मग काय करावं त्या दक्ष महाराजांना वाटू लागलं जोपर्यंत या अगोदर मी त्या देवाचं कधी भजन करू शकलो नाही कधी पूजन करू शकलो नाही परंतु आता इथून पुढे मी देवाचं भजन करणार. पण महाराज करणार कसं. आता तोंड मात्र बकराचं होतं. आता त्याला म्हणता येईल का श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा म्हणता येईल का हो. नाही म्हणता येणार. ज्या वेळेला तसं म्हणायला लागलं की म्याच निघायला लागलं ना महाराज. तोंड कशाचं होतं बकराचं होतं. परंतु ज्या वेळेला ते यक्ष महाराज बकराच्या मुखातून त्या भोलेनाथाचं भजन करू लागले ना त्यावेळेला या महादेवाने एक वरदान दिलं आपल्याला. तुम्हा आम्हाला एक वरदान दिलं. जो कोणी भक्त ज्याला नामस्मरण करायचं जीवावर येत असेल जो कोणी भक्त माझ्या शरणांगतीला येऊन करीन ना मी त्याला प्रसन्न होईल असं वरदान दिलं. मला सांगायचं की हे भोले बाबा किती भोळे आहे किती भोळे आहे. मग तुकोबाऱ्या म्हणतात की तेव्हा तुम्ही इतक्या सर्वजणांना एवढ्या लवकर प्रसन्न होतात मग मी काय केलं. मग तुकोबाऱ्यांना वाटलं मीही त्याच मार्गाने जाऊ. मग तुकोबाऱ्यांनी काय केलं हो काय केलं तर त्या भगवंताची आराधना सुरू केली. त्या भगवंताला आवाज देण्यास सुरुवात केली. तेच तुकोबाऱ्या अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ रंग
कशाची कमी आहे? मग एक काम करा, मला थोडंसं द्या ना. महाराज आपल्याला एक सवय आहे, आपल्याजवळ कितीही असलं ना तरी आपलं पोट भरत नाही. कितीही असलं तरी आपलं पोट भरत नाही. पण तुकोबाऱ्या म्हणतात देवा तुमच्याकडे तर खूप मोठं आहे ना, खूप मोठं आहे. थोड्यामधलं थोडं जर मला दिलं तर काय बिघडणार आहे का हो तुमचं? काय बिघडणार आहे का? अन्यकांना किती देता हो तुम्ही? त्या भस्मासुराला, महाराज भस्मासूर हा महादेवांचा भक्त होता, हा महादेवांचा शिष्य होता. आता काय झालं माहिती का? ज्या एके दिवशी महादेव हे पूजा करिता बसलेले असताना भस्मासुराला भस्म घेऊन येण्याकरिता उशीर झाला. भस्म घेऊन यायला उशीर झाला. महादेवाला राग आला आणि भस्मासुरा जवळ आल्याने विचारलं, हे देवा, हे भस्मासुरा, आज का उशीर केलास बाबा तू यायला? का उशीर केला यायला? तर त्यावेळेला भस्मासूर सांगतात, भोले बाबा आता काही कोरोना चालू नाही, माणसं काही पटापटा मरण नाही, मला ताजं भस्म म्हणजे ताजी चिता मला काही भेटायला नाही देवा, आता मला मी काय करू देवा? तर त्यावेळेला महादेवाने एक वरदान दिलं भस्मासुराला. म्हणे हे बघ, ज्या ज्या वेळेला आपत्कालीन प्रसंग येईल, ज्या ज्या वेळेला तुला जिवंत अशी ताजी तर म्हणा भस्म सापडणार नाही, ताजी तर म्हणा राख सापडणार नाही, त्या वेळेला काय करायचं? एखादा मनुष्य दिसला की तिच्या डोक्यावरती हात ठेवायचा. तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. भस्म झाला की तू मला घेऊन यायचा. असं भस्मदेवाला, त्या भस्मासुराला भगवान महादेवांनी वरदान देऊन टाकलं. महाराज भस्मासुराला 2-4 महिने केलं महाराज इमानदारीने काम. परंतु भस्मासुराला अहंकार होऊ लागला की अरे महाराज एवढा दरारा वाढला ना, भस्मासुराचा एवढा दरारा वाढला. इथं सिरसदेवीत भस्मासुर आला की सिरसदेवीची माणसं रोहितळला पळायची. रोहितळला आला की परत सिरसदेवीला. महाराज एवढा दरारा वाढला भस्मासुराचा की त्याला हद्द राहिली नाही. महाराज एवढा दरारा वाढला, सर्व देवी देवतांना ही देखील भेव वाटू लागलं की आता भस्मासुर आपला नंबर लावतो काय. परंतु एके दिवशी भस्मासुराचा नंबर कोणाकडे आला? नारद महर्षीकडे. एके दिवशी नारद महर्षी सापडले महाराज भस्मासुराला. नारद महर्षीच्या मागे पळू लागले भस्मासुर डोक्यावरती हात ठेवण्याकरिता. परंतु नारद महर्षी म्हणू लागले, अरे येड्या, माझ्या या सोंग्याच्या मागे लागून, माझ्या या संन्याशाच्या मागे लागून तुला काय भेटणार आहे रे? माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काय भेटणार आहे? अरे जरा विचार कर. अरे तुला ज्या भगवंताने वर दिलेला आहे, ज्या भगवंताने वरदान दिलेलं आहे, त्याच्या डोक्यावर जर तू हात ठेवला, तर त्याची सुंदर अशी बायको पार्वती माता, अरे पार्वती माता तुला भेटल ना. माझ्या मागे कशाला धावतो? महाराज भस्मासुराच्या डोक्यामध्ये ते घुसले आणि भस्मासुर निघाले कोणाकडे? भोलेबाबाकडे. आता भोलेबाबा वाट बघत होते, आता येतील भस्मासूर, आता येतील, मग येतील. परंतु रोज भस्मासूर जशी येत होते ना, तशी आज मात्र भस्मासुरांची चालणं तसं. तो भस्मासुराने महादेवाने विचार केले की बाबा भस्मासूर तर चालत येतोय, परंतु त्याची चालण्याची आणि बघण्याची लक्षणं काही बरोबर नाही. जवळ आला आणि महादेव विचार करतात, बाबा भस्मासूर आज भस्म आणला नाही का? नाही म्हणे, आज भस्म लावायला आणला नाही, तुम्हालाच भस्म करायचा विचार आहे. महाराज जेच महादेव पळू लागले, महादेव समोर पळू लागले, भस्मासूर मागे पळू लागला. महादेव समोर पळू लागले, भस्मासूर मागे पळू लागले. महाराज पळता हा भस्मासूर काही महादेवाला सोडायला तयार नाही. मग काय करावं? सर्व देवी देवतांना प्रश्न पडला. आता हा भस्मासूर काही महादेवाला सोडत नसतो, मग काय करावं? महाराज चतुरातो शिरोमणी विष्णू महाराजांना एक माया आली, दया आली, विष्णुदेवांना माया आली. मग काय केलं? विष्णुदेव एका सुंदर अशी स्त्री म्हणून त्या भस्मासुराच्या समोर आले. सुंदर अशी कन्या होऊन, एक स्त्री होऊन त्या नारदाच्या समोर आले, त्या भस्मासुराच्या समोर आले. महाराज भस्मासुराने बघितलं तरी अशी सुंदर अशी कन्या आहे. मोहून गेले महाराज, त्या स्त्रीला बघून मोहून गेले आणि थांबले. महाराज तिथे थांबले. ती म्हणू लागले, अहो कुठे पळत आहात तुम्ही? कुठे नाही म्हणे, असंच आपलं पळत होतो म्हणे. आता भस्मासूर बघितलं ना तर बघतच राहिले, त्या स्त्रीला बघतच राहिले. इतकी सुंदर स्त्री आहे. ती म्हणू लागले, अगं तू एवढी रूपवान आहे, इथं तू काय करते? म्हणे काही नाही, मी ही अशी तुमच्यासारख्यांची कोणाची तरी वाट बघत होते. म्हणे हे बघ, मलाही ना तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा झाली. भस्मासूर म्हणू लागले, तुझ्याशी लग्न करण्याची मला इच्छा झाली आहे. आता त्यावेळेला ती स्त्री म्हणू लागली, हे बघ, तुला जर माझ्याशी लग्न करायचं ना तर माझ्या काही अटी आहे.
तुला माझ्यासारखं नाचता आलं पाहिजे. मी जशी नाचल तसं तुला नाचता आलं पाहिजे महाराज. आता त्या स्त्रीने नाचायला सुरुवात केली. आता तिने सांगितलं मी जसं नाचल तसं तू नाचायचं, मी जसं नाचल तसं तू नाचायचं. आता नाचता तिने नाचायला सुरुवात केली. पहिला घेतला कमरेवरती हात, घेतला. कमरेवरचा हात हळूहळूने खांद्यावरती घेतला. महाराज भस्मासुरानेही तसंच खांद्यावरती हात घेतला. खांद्यावरचा हात अचानक त्या मैनावतीने, त्या स्त्रीने अचानक आपल्या डोक्यावरती हात ठेवला. महाराज भस्मासूर तर त्या स्त्रीला बघून भूल झालेले होते. काय केलं भस्मासुराने देखील आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवून घेतला. भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला. प्राणाशी मुकला, प्राणाशी मुकला, प्राणाशी मुकला, प्राणाशी मुकला. भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला, भस्मासुर भस्म झाला. काय झाला? भस्मासुर तिथेच भस्म होऊन गेला. महाराज बघता काय, तू भस्मासुर भस्म होऊन गेला. परंतु तुकोबाराय सांगतात की देवा मी तसा कृतज्ञ नाहीये ना देवा, मी कृतज्ञ आहे. तुमच्या उपकाराची जाण ठेवल मी देवा. मी कृतज्ञ नाही त्या भस्मासुरासारखा, मी कृतज्ञ नाही देवा, मी कृतज्ञ आहे. मी तुमच्या पाया पडतो देवा, मी तुमच्या पाया पडतो. तेच अभंगाच्या दुसऱ्या कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, सावकाश सावकाश, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडे. पाय पडेलो मराडे, पाय पडेलो मराडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे. पाया पडेलो बराडे, पाया पडेलो बराडे, पाया पडेलो बराडे. कराल ते थोडे, पाया पडिलो बराडे, पाया पडेलो बराडे, पाया पडिलो बराडे. तुकोबाराय म्हणतात देवा मी वारंवार तुमच्या पाया पडतो. काय करा तर मला प्रेम द्या देवा, प्रेम द्या. काय मागतात तो देवा? काही अहंकार मागतात का? नाही. काही सुख मागतात का? नाही. फक्त काय मागतात तो? प्रेम मागतात. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा,
देवा अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुखा देई प्रेम सुखा देई प्रेम सुखा देई प्रेम सुखा देई अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे तुकोबारा काय म्हणतात देवाकडे देवा मला फक्त तुझं प्रेम दे फक्त तुझं प्रेम दे खरं तर आपणही देवाची प्रेमाची भुकेले असायला पाहिजे आणि एवढी भक्ती करा की देव ही आपल्या प्रेमाचा भुकेला महाराज देव तर पहिलाच प्रेमाचा थोर भुकेला. प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळात याला अति दुष्काळात याला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला ओ थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला आजे दुष्काळ दयाला आजे दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला भुकेला महाराज देवे ना आपल्या प्रेमाचा भुकेला आहे हो देवाला कशाची अपेक्षा नाही तुमच्याकडनं फक्त देवाला वाटतं की माझ्यावरती कोणीतरी प्रेम करावं एवढं प्रेम करावं ना की मला त्याच्यावरती प्रेम होऊन जावं एवढं प्रेम करावं महाराज तेवढंच प्रेम केलं त्या गोपिकांनी प्रेम केलं महाराज ज्या वेळेला गोकुळ सोडून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघाले ना गोकुळ सोडून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघाले द्वारकेत आले परंतु भगवान श्रीकृष्णाला द्वारकेमध्ये करमेना महाराज द्वारकेमध्ये करमेना रुक्मिणी मातेला प्रश्न पडला की हे देवा मी आल्यापासून बघते तुमच्याकडे तुम्ही सारखे नाराज दिसताय उदास दिसताय देवा काय झालं देवा सांगा ना तर त्यावेळेला भगवान सांगू लागले भगवान श्रीकृष्ण सांगता अगं रुक्मिणी मला इथे करमत नाही ग मला इथे करमत नाही तर त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणतात देवा इथं कशाची उणीव भासते तुम्हाला सांगा ना कशाची उणीव भासते हो देवा तुम्हाला तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतात अगं रुक्मिणी इथं सर्व काही आहे ग रुक्मिणी माता सांगतात की देवा कशाची उणीव आहे हो इथं सगळं आहे एवढा मोठा सोन्याचा राजवाडा आहे एवढी सगळी द्वारका सोन्याची आहे देवा हाताखाली दाशा सर्व काही सेवा जागेच्या जागेवर तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे देवा मग कशाची उणीव भासते आणि सगळ्यात मोठं तर तुम्हाला 16,108 16,000 बायका माहित नाही कोणाला 16,108 बायका आहे देवा कशाची कमी नाही ना देवा तुम्हाला मग का करमत नाही तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतात अगं रुक्मिणी जे प्रेम मला गोकुळामध्ये भेटत होतं ना ते प्रेम मला या द्वारकेत भेटत नाही ग ते प्रेम मला या द्वारकेत भेटत नाही महाराज असा विचार करून करून भगवान श्रीकृष्णाला ताप आला एवढा ताप आला की तो ताप कशानेच राहीना हो कितीक वैद्य केले कितीक उपचार केले भगवंताचा ताप काही राहत नव्हता काय करावं आता नारद महर्षीला माहिती झालं की भगवान श्रीकृष्णांची तब्येत जरा खालवलेली आहे म्हणून भेट घेऊन यावी बघितलं तर काय भगवंताला खूप असा ताप आहे नारद महर्षीने येऊन विचारलं देवा तुम्हाला बरं वाटत नाही म्हणे देवा
काय झालं? सांगितलं बाबा मला खूप ताप आलाय, अनेक वैद्य बघितले, अनेक उपचार केले, परंतु फारसा मला काही फरक पडत नाही. मग देवा काय औषध आहे याच्यावरती सांगा ना. तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, हे बघा नारद महर्षी, जो भक्त माझ्यावरती खरा प्रेम करतोय ना, जो भक्त माझ्यावरती खरं प्रेम करतोय, अशा भक्ताची चरण धूळ आणून माझ्या मस्तकाला लावा, जेणेकरून माझा ताप कमी होईल, माझा ताप कमी होईल. आता महाराज नारद महर्षीला वाटलं की शेजारीच गेलेलं बरं. जवळ रुक्मिणी मातेकडे बघितलं तर रुक्मिणी माता महाराज 2 पावलं बाजू सरकले. सक्की बायको, ऐकलं का महाराज मंडळी, सक्की बायको मागे सरकली. म्हणे बाबा या देवाला माझ्या चरणाची धूळ देऊन मला का नरकात जायचंय? रुक्मिणी मातेला विचार केला, माझ्या चरणाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावायला देऊ आणि मी का नरकात जाऊ का? म्हणे हे पाप माझ्याकडनं होणार नाही. त्यामुळे रुक्मिणी माता बाजूला सरकल्या. मग नारद महर्षीने काय केलं, तिन्ही लोक पालथे घातले बघून, पण कोणीही आपल्या चरणाची धूळ द्यायला तयार नाही, कोणीच आपल्या चरणाची धूळ द्यायला तयार नाही. मग शेवट गेले कुठे? गोकुळात गेले. गोकुळात गेले. गोकुळात नारद महर्षीला बघता क्षणी गोपिकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, अगदी धावत आल्यात नारद महर्षीकडे आणि भगवंताची खुशाली विचारू लागल्या. देवा नारद महर्षी आमचे भगवान परमात्मा कशी आहे नारद महर्षी सांगा ना. तर त्यावेळेला नारद महर्षी सांगतात, गोपिकांनो भगवंताला खूप असा ताप आलाय, भगवंताला खूप असा ताप आलाय, तो ताप काही केल्याने उतरत नाही. मग त्यावरती एकच औषध आहे आणि ते औषध मी तुमच्याकडून घ्यायसाठी आलेलो आहे. तर त्यावेळेला गोपिका विचारू लागल्या, तेव्हा काय औषध आहे सांगा ना. म्हणे जो भक्त त्या भगवंतावरती खरं प्रेम करतो ना, अशा भक्ताची चरण धूल त्या भगवंताच्या मस्तकाला लावली की तो ताप कमी होणार आहे, तो ताप कमी होणार, म्हणजे तो ताप नाहीसा होणार. हे औषध त्यावरती आहे. महाराज त्या गोपिकांनी विचार केला, आमच्या चरणाची धूळ जर भगवंताच्या मस्तकाला लावायला दिली तर आपल्याला पक्क नरकाला जावं लागल. परंतु महाराज प्रेम एवढं गोपिकांचं, किती प्रेम हो. त्या गोपिकांनी विचार केला, अरे त्या भगवंताच्या प्राणासाठी, त्या भगवंतासाठी आम्हाला नरकात जरी जायला भाग पडलं ना तरी आम्हाला जायला तयार आहे. आम्ही त्या भगवंताकरिता नरकातही जायला तयार आहे. महाराज त्या गोपिकाने थया त्या वाळवंटामध्ये नाचावं आणि आपल्या चरणाची धूळ काढून नारद महर्षी जवळ द्यावी. म्हणावं, नारद महर्षी ही चरणाची धूळ न्या आणि माझ्या भगवंताला नीट करा. महाराज किती प्रेम हो, किती प्रेम. तेवढं प्रेम आपल्याला भगवंतावरती करता आलं पाहिजे. मग तुकोबारे देखील ते सांगतात की हे देवा मला काय द्या, तर तुमचं प्रेम द्या. देवा तुमच्याजवळ तर खूप आहे ना हो, कशाची कमी आहे देवा, तुमच्याजवळ खूप आहे. परंतु आपल्याला देवा आठवतं कधी हो, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप की मी तुमच्या बापाचा बाप. महाराज आपल्याला देव आठवतं कधी? एकतर दुःखामध्ये आठवतो, सुखामध्ये कधी देव आठवतो का? नाही. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला निघाले होते ना, ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध झालेलं होतं, ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध खतम झालं होतं आणि भगवान श्रीकृष्ण युद्ध खतम झाल्यानंतर निघाले द्वारकेला, परंतु त्यावेळेला कुंती माता रडत आल्या, धावत आली कुंती आत्या भगवान श्रीकृष्णाकडे धावत आल्या आणि भगवान श्रीकृष्णाजवळ येऊन रडू लागले, हे देवा निघाला देवा रडू येऊ लागलं कुंती आत्याला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्या आता काय झालं तुला रडायला? आत्या सांग ना, काय पाहिजे असेल तर ते मागून घे. आत्या काय पाहिजे सांग ना. त्या निघता क्षणी मला मागून काय पाहिजे असेल तर त्यावेळेला कुंती आत्याने काय मागावं, काय मागायला पाहिजे हो देवाला? काहीतरी मागून घ्यायचं असतं ना, सोन्याचं घर, काहीतरी बंगला गाडी, काहीतरी मागून घ्यायचं असतं ना. परंतु कुंती आत्याने काहीच मागितलं नाही. काय मागितलं? हे देवा जेवढं या विश्वामध्ये दुःख आहे ना, जेवढं या विश्वामध्ये दुःख आहे ना, ते सगळं दुःख माझ्या पदरामध्ये घाल. देवाला आश्चर्य वाटलं की अगं आत्या जन्मल्यापासून इथपर्यंत मी तुझ्याकडे बघत आलोय, तर तुझं संपूर्ण आयुष्य दुःखामध्येच गेलं ग, सगळं आयुष्य दुःखामध्ये गेलं आणि आणखीही तू मला दुःखच मागते का ग आत्या? तर त्यावेळेला कुंती मातेने दिलेलं उत्तर खूप गोड होतं महाराज. हे देवा ज्या वेळेला मी दुःखामध्ये होते ना, त्या वेळेला तू माझ्याजवळ होतास. देवा ज्या वेळेला दुःख माझ्यावरती होतं त्या वेळेला ते पांडव अखंड वनवासी, पहते पांडव अखंड वनवासी, पांडव अखंड वनवासी,
पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवास पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव वनवासी परिटाले वास आठदिसी परिटाले वास आठदिसी प्रल्हादाचे पेटा घरे तो जातरी प्रल्हादाचे पेटा घरे तो जातरी प्रल्हादाचे पिता करे तो क्या बात आहे. पहाती पांडव अखंड वनवासी तरीही त्या देवासी आठविते. अरे किती वनवास जन्मल्यापासून तरी आतापर्यंत वनवासच आहे. अगा त्या तुझाही वनवास झाला, तुझ्या लेकरांचाही वनवास झाला. त्या अगं आता तरी काहीतरी सुखाचं मागून घे ना. तर तू दुःख मागते आत्या. का दुःख मागत होते तू कुंती आत्या? तर सांगू लागले देवा, दुःखामध्ये तू सातत्याने आमच्या जवळ होतास रे. दुःखामध्ये तू सातत्याने आमच्या जवळ होता, परंतु आता सुखामध्ये तू आमच्या जवळ राहणार नाही, याची खूप खंत वाटते देवा. मग माझ्या पत्रामध्ये दुःख घाल, जेणेकरून तू माझ्या जवळ येशील. महाराज अशी मागणी काहीतरी देवाकडे मागावी, अशी मागणी काहीतरी देवाकडे मागावी. परंतु आपण नको त्या मागण्या मागतो महाराज देवाकडे. नको त्या मागण्या, ज्या मागण्याला आपण संसारातल्या मागण्या मागतो महाराज. पण मला सांगा, हा संसार कधी कडेला गेला का? हो नाही. या संसाराला कधी फळं फुटलेली बघितली का? नाही. हा संसार दिसतोय परंतु आहे का? हा संसार दिसतो परंतु आहे का? झोपल्या का नाही ना? झोपल्या? जागे आहेत ना? काय चालू होतं आपलं? महाराज तुमच्या गावची माणसं बोलत नाहीत का? महाराज तुमच्या गावचे बोलतात का? बायका बोलतात? आता एखादीनं म्हणावं, काय ग कीर्तन झाल्यापासून विचारते काय चालू होतं आपलं, काय चालू होतं आपलं, तुला कशाला भेटलं ग बाटकुरे? महाराज असं एखादीने म्हणू नये. असो, कीर्तन चालू असताना असं थोडंसं फ्रेश बसावं महाराज, कधीतरी हसतमुखाने बसावं. खरं तर माणसाने जीवन जगत असताना एवढा आनंदात जीवन जगावं महाराज, एवढा आनंदात जीवन जगावं. सातत्याने महाराज एखाद्याचा चेहरा जर बघितला ना, एखाद्याचा चेहरा जर बघितला ना, तर त्याचा चेहरा बघून आपल्याला रडू येतो महाराज. विचारावं, अरे भाई तू रोता क्यों है भाई? अरे भाई तू रोता क्यों है? उसने बोला मैं रोता नहीं, मेरे सूरत ही वैसी है. मी रडत नाही, माझं तोंडच रडकं आहे. त्याच्यामुळे महाराज एवढं सुंदर आयुष्य जगावं, किती सुंदर जगावं. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा,
आनंद एकदम सुगंधासारखा पसरावा. कसा हो? जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. कसं जगावं? एका चंदनाने एक चंदन एका दगडावरती घिसावं. ते चंदन दगडावरती घिसत चालावं. त्या दगडाने ते चंदनाला हसावं. अरे चंदना, आता तरी जागे हो. अरे चंदना, तू दगड ते चंदनावरती हसू लागला. अरे चंदना, आता तरी जाग हो. अरे तू माझ्यावरती घासतोय पण स्वतः झिजतोय ना. अरे माझ्यावरती तू घासतोय परंतु स्वतः झिजतोय. महाराज चंदनानेही खूप गोड उत्तर दिले. अरे मी जरी स्वतः झिजत असलो ना तरी झिजता मरता मी इतरांना सुगंध देऊन चालू. महाराज दृष्टांत असा आहे की महाराज जीवन जगत असताना असं जगावं. आपण जर हसलो ना तर 4 माणसाने आपल्या बरोबर हसावं. आपण रडलो तर 4 माणसाने आपल्या बरोबर रडावं. आपण जर बसलो तर 4 माणसाने आपल्या जवळ येऊन बसावं. आपण जर मेलो तर 4 माणसाने आपल्या बरोबर आहे का महाराज? तुम्हाला कोणी नाही ना. एवढंही प्रेम करू नका. परंतु निदान आपण गेल्याच्या नंतर कोणीतरी 4 माणसांनी आपली आठवण काढून रडावं. एवढं सुंदर आयुष्य जगावं महाराज. कारण की हे आयुष्य आपल्याला पुन्हा भेटणार नाही. हा नरदेह आपल्याला पुन्हा भेटणार नाही. म्हणून देवा तुकोबारा सांगतात की देवा, जोपर्यंत माझ्याजवळ हा नरदेह आहे ना, जोपर्यंत मला तुझी भक्ती करण्याची संधी आहे देवा, तोपर्यंत काय कर, मला तुझं प्रेम पाहिजे देवा. खूप मोठं आहे ना तुझं. अभंगाच्या 3रे चरण सांगतात. काय नोहे तुम्हा पासी, काय नोहे तुम्हा पासी, काय ओढे तुम्हा पासे, काय ओढे तुम्हा पासे, काय नोहे तुम्हा पासी, काय नोहे तुम्हा पासी, काय ओढे तुम्हा पासे, काय उडे उडे तुम्हा पासे. तुकोबारा सांगतात की देवा मला प्रेम हवे. बरं, भगवंताचं प्रेम भेटण्याकरिता काय करावं लागेल? आपल्याला देवाचं भजन करावं लागेल. मग तेच भजन आपल्याला करायचं. सर्वांनी हात वरती करा. हे बघा, जे कोणी हात खाली ठेवल ना त्याला शेजाऱ्यांची शपथ आहे. मग शेजारी हो, ध्यान ठेवा. जी शेजारीन खाली हात ठेवेल ना तिथं चिमटा घ्यायचा. हो, करा, हात वरती करा. ताट हात वरती करायची बरं का. एकानंही खाली घ्यायचं नाही. विठोबार घोमाई, घोमार घुमाये, घोबार घोमाई, घोमार घुमाये, घोबार घोमाई, घोमार घुमाये, घोमार घुमाये, घोमार घुमाये, घोमार घुमाये, घोमार घुमाये. घ्या आता हात खाली. घेतले ना तसे हुशार आहे बरं का. सिरस देवीचे माणसं सगळे हुशार आहे महाराज. तिथे काही शंकाच नाही. सांगायच्या अगोदर म्हणजे महाराजांचा वेळ कशाला वाया घालायचो. अगोदरच महाराजांनी वेळ कीर्तन लेट सुरू केलं आणि सोडण्याचाही अंदाज जरा लेट दिसतोय. म्हणून त्यांच्यामध्ये थोडंसं टायमाची बचत करावी म्हणून लवकर हात खाली घेतले. असो, तुकोबारा सांगतात की देवा मला तुमचं प्रेम द्या. कारण की या जगामध्ये सर्व काही भेटतं परंतु प्रेम भेटत नाही. आपण प्रेमाची अपेक्षा ठेवतो कोणाकडून? हो, आपल्या मुलाबाळांकडून. मुलाबाळांकडून प्रेमाची अपेक्षा ठेवतो. पण मुलं प्रेम देतात का? हो, देतात मुलं. परंतु मुलांना आपल्याला संस्कार तसे द्यावे लागतात. कसे संस्कार द्यावो? जननी जने तो ऐसी जने दाता भक्त या शूर.
जननी जने तो ऐसी जने दाता भक्त या शूर नाही तर जननी बांच भली नाहक कमाया नूर. महाराज एका आईने जन्म द्यावा, एक तर शूराला, वीराला, नाही तर दात्याला, नाही तर अन्यथा वांझट राहावं, परंतु अशा नालायक जातीला जन्माला घालू नये. महाराज कसा शूर हो, जसे माझे छत्रपती शिवाजी महाराज झाले. वीर कशाला म्हणतात हो? अरे वीर कशाला म्हणतात? अरे जे घरची आपली आई वडील बायको मुलं बाळ सगळं काही सोडून आपल्यासाठी सीमेवरती लढतात. महाराज ज्या वेळेला सीमेवरती जातात ना, त्यावेळेला एकच शपथ घेऊन सांगतात, त्या भारत मातेला एकच शपथ देऊन सांगतात, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. महाराज एवढं प्रेम ते भारत मातेवरती करावं. महाराज खरंच जन्माला आलं ना तर काहीतरी सार्थक करावं, नाहीतर अन्यथा या जन्माला येऊन जसं आला तसं जर गेलं ना, असं म्हणतात की पालते घड्यावर पाणी, कितीही घाला घडा भरणार आहे का? नाही. परंतु आपण अपेक्षा आपल्या मुलाबाळांकडून ठेवतो. म्हणून मी सांगेल की आपल्या मुलाबाळांना असे संस्कार द्या की जेणेकरून जी अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडनं आहे ना, ती अपेक्षा आपली पूर्ण झाली पाहिजे. काय हो, आपले वडील किती करतात आपल्यासाठी, किती करतात हो. एक आई आपल्या मुलाला लहानाची मोठी करते, कोणत्या आशेवर? की त्याने म्हातारपणाला काहीतरी सुख द्यावं, म्हातारपणाला काहीतरी सुख द्यावं, म्हणून त्या आशेने एका तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते हो, लहानाची मोठी करते. किती करते हो ती आई, किती करते. महाराज त्या आईचं वर्णन आपल्याला थोडक्यात होणार नाही. एक सांगेन तुम्हाला, माया मंदिर हलाले लागे कळसा फुटाया, माया मंदिर हलाले लागे कळसा फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, तिना बांधल घरटा दिला विसावा निवारा, तिना बांधल घरटा दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया,
एक आई शेवटचा श्वास जर घेत असेल ना तरीही आपल्या लेकराची आठवण काढते हो. ती आई असते. त्या आईला कधी विसरू नका, त्या बापाला कधी विसरू नका. जे प्रेम आपल्याला, जे प्रेम ज्यांना आपल्याकडून अपेक्षित असतं ना ते प्रेम त्यांना देण्याचा प्रयत्न करा. परंतु ज्या प्रेमाची अपेक्षा आपल्याला मुलाबाळांकडून आहे ना ते प्रेम तुकोबाराया कोणाला मागतात नाही. आपल्या तुम्हा आम्हाला संसारिक लोकांना मागतात का हो? नाही. तुकोबाराया सांगतात की देवा काहीच नको, काय दे तर अभंगच्या तुका मान देवा, 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 मन देवा, तुका मन देवा, तुका मान देवा, तुका मान देवा, तुका मान देवा, तुका मान देवा. काही भातू के पाठाव, काही भातू के पाठाव, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, काही बात के पाठवा, काही बात के पाठवा, कृपा कराले तोरे, कृपा कराले तोरे, कृपा कराले तोरे, कृपा कराल ते थोरे. तुकोबाराया शेवटची मागणी भगवंताकडे मागतात. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कोणते भातुके पाठवा तर देवा मला प्रेम पाठवा, मी प्रेमाचा भुकेला आहे देवा. मग तुकोबाराया हे प्रेम मागत असताना किती विनवणी करतात हो, किती विनवणी करतात. ज्या भोले बाबा खरं तर आज महाशिवरात्री हा काळ आहे, हा असा दिवस आहे ना जो भक्त आजच्या दिवशी खरे मनाभावनेने त्या भगवान श्री शंकराची सेवा करेल ना अशाला तो खूप काही. हा पर्व काळ असा आहे ना महाराज, चालता बोलता जरी आपण त्या भगवंताचं नामचिंतन जर केलं ना तर हा दिवस आपल्याला भरपूर काही फल देऊन जातो. म्हणून आपल्याला एकदा त्या भोले शंकराचं भजन करायचं ना आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. टाळी टाळी हात वर करा, टाळी हात वर करा. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय शिवाय जटाधराय
तुकोबाराने या अभंगामध्ये भगवंताकडे मागणी मागितली, हे देवा काय द्या मला तर प्रेम द्या, मी पाया पडतो देवा तुमच्या, पण मला काय द्या, प्रेम द्या. अहो देवा काय उणे तुम्हापासी, मी तर अल्पोची संतोषी देवा, तुमच्याकडे कशाची उणीव आहे. मग थोडंसं दिलं, हे का सागर भरलेलं आहे आणि त्या सागरामधून एक हांडाभर जर मला पाणी दिलं देवा, तर सागराला काही फरक पडणार आहे का हो? नाही ना. मग देवा कशाची कमी नाही, मग मला द्या ना. काय म्हणतात देव तुकोबऱ्या, तू का म्हणे देवा काही भातुके पाठवा देवा, मला प्रेम पाठवा देवा. या अभंगावरती जसं तुकोबऱ्यांनी सांगितलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर या अभंगामध्ये महाराज तुकोबऱ्यांची वाणी एवढी मोठी आहे ना, ती त्या वाणीचं वर्णन माझ्याच्याने होणार नाही. म्हणून या अभंगावरती तुकोबारांनी सांगितलं की देवा मला प्रेम पाठवा, देवा मला प्रेम पाठवा. कारण की तुकोबाऱ्या आणि भगवान परमात्मा संत आणि देव हे प्रेमाचे भुकेले आहे. म्हणून होता होईपर्यंत आपण त्या देवावरती प्रेम करावं, आपण त्या देवाची भक्ती करावी. असो सर्वजण तुम्ही ग्रामस्थ असतील, गावकरी असतील, गायक असतील, वादक असतील. खरं तर आजचे कीर्तनकार खूप लांबून येणार होते, म्हणून यायला उशीर आणि जायला उशीर होईल, म्हणून जरा वेळही जरा तुमचा शिल्लकच घेतला. आपली वेळ होती 8:30 ते 10:30, परंतु जरा लांबचे महाराज असल्या कारणाने यायला उशीर झाला, तुमची क्षमा मागते. आणि एवढे बोलून मी माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज ज्यांच्या चरणस्पर्शाने आपले हे सिरसदेवी गाव पवित्र झालेले आहे, असे असणारे आपले बाबा आलेले आहे. खरं तर आज माझं परमभाग्य, खरं तर परमभाग्य आज या पर्व काळावरती मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि माझे हे येडे वाकडे शब्द, ही बोबडी भाषा ऐकण्याकरिता बाबांनी अगदी मोठं अंतकरण करून आज इथे माझ्या कीर्तनामध्ये उपस्थिती लावली. खरं तर बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. खरं तर असं म्हणतात की संतांची संगती घडण्याकरिता काहीतरी पुण्य असावं लागतं, म्हणून कदाचित माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असावं, म्हणून आज बाबा माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसलेत. म्हणून बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालते. चाल घेणार आहेत का?